अनैतिक संबंधातील खून प्रकरणात 31 वर्षांनंतर मिळाला न्याय। जुन्या मारहाणीच्या घटनेमध्ये समेट घडवून आणण्याच्या दृष्टीने घरी बोलावून विष पाजून जीवे मारण्याच्या घटनेमध्ये विद्यमान न्यायालयाने आरोपी यांना 31 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करून न्याय मिळवून दिला आहे। या घटनेची सविस्तर माहिती अशी की पोलीस स्टेशन बिटरगाव अंतर्गत येणाऱ्या ढाणकी येथील हुसेन खान पठाण यांचा मुलगा नामे इरशाद याचे अंबुबाईची मुलगी हिच्यासोबतचे संबंध असल्याच्या संशयावरून दाऊद खान यांनी इरशाद सोबत वाद करून मारहाणीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते। या प्रकरणामध्ये समेट घडवून आणण्याच्या कारणावरून दाऊद खान यांनी अंबुबाई हिच्या घरी दिनांक 28/2/1993 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान बोलावले व त्या ठिकाणी आरोपी नामे दाऊद खान, अंबुबाई व युनुस खान यांनी संगनमत करून इरशाद यास चहामध्ये विष पाजून त्याचा खून केला। या घटनेची तक्रार मृतकाचे वडील नामे हुसेन खान यांनी पोलीस स्टेशन बिटरगाव येथे दिली असता तीनही आरोपी विरुद्ध भांडवीचे कलम 302, 328 सह 34 नुसार गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण यांनी केला व विद्यमान पुसद न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले। दरम्यान सदरचे प्रकरण विद्यमान उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी परशुराम पवार यांनी पुनर्चौकशी करून पुरवणी दोषारोप पत्र सुद्धा दाखल करण्यात आले होते। त्यामुळे सदरचे प्रकरण बहुचर्चित झाले असल्याने या प्रकरणातील पुराव्याच्या वेळी ढाणकी परिसरातील नागरिकांची पुसद सेशन कोर्टामध्ये चांगलीच गर्दी जमली होती। सदर प्रकरणामध्ये ट्रायल दरम्यान आरोपी युनुस याचा मृत्यू झाल्याने इतर 2 आरोपी याच्याकडून ॲडव्होकेट यासिर अहमद खान यांनी सरकारी पक्षाचे साक्षीदारांची उलट तपासणी व सादर केलेल्या युक्तिवादाअंती आरोपी विरुद्ध दाखल केलेले गुन्हे सिद्ध झाले नसल्याने दोनही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 पुसद यांनी 12 डिसेंबर 2024 रोजी जाहीर केलाय। सदर प्रकरणामध्ये 31 वर्षांनंतर आरोपी यांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे। प्रतिनिधी मोहन पवार, पुसद।